नमस्कार मित्रांनो, आपण जी दशांश अपूर्णांकाची सिरीज सुरू केली आहे त्यामध्ये आज आपण शेवटचा या घटकातील उपघटक अभ्यासणार आहोत आणि तो उपघटक म्हणजे मित्रांनो दशमान परिमाणे. आपण वेगवेगळ्या प्रकारची परिमाणे ऐकलेली आहेत. त्यामध्ये आज आपण दशमाने परिमाणांचं रूपांतर आपण कसं करायचं ते आज आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग आज आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. काय विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आज दशांश अपूर्णांक याच्यामध्ये काय अभ्यासणार आहोत तर दशमाने परिमाण. तर पहा मित्रांनो, आपण जे आता परिमाणिके अभ्यासणार आहोत त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासलेली आहेत. तुम्हाला सगळ्यांना ती माहिती आहे. फक्त आपल्याला या ठिकाणी त्यांचा उपयोग कसा करायचा आणि रूपांतर कसं करायचं त्यांचं ते आज आपण शिकणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी मी काही परिमाणं लिहिणार आहे. ती एकक किंवा परिमाण म्हणा त्याला. एकक जी आहे दशमान एकक किंवा परिमाण, तर ते आपला एकक जी आहे एकक घेऊया आपण. हा शब्द परिमाणिके घेण्याऐवजी दशमान एकक. मोजण्यासाठी आपण जी एकक वापरतो ती प्रमाणित एककांचा आपला रूपांतरण आपल्याला करावं लागतं बऱ्याचदा, आणि ते रूपांतर कशा पद्धतीने करायचे ते आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर पहा, सर्वप्रथम मित्रांनो या ठिकाणी सर्वात लहान जो असतो तो असतो आपला मिली. हा आहे मिली. त्यानंतर त्याच्या बाजूला येतो सेंटी, त्याच्यानंतर येतो डेसी, त्याच्यानंतर येतं मूळ. म्हणजे जे काही प्रमाण असेल ते मूळ असणार. त्यानंतर आपल्याला इकडे येणार मित्रांनो डेका, डेका, हेक्टो आणि इकडचा आहे सर्वात मोठा किलो. आता बघा मित्रांनो, हे 1 2 3 4 5 6 7 हे जे 7 आहेत एकक, ही 7 एकक आपल्याला इकडून शेवटून इकडं तरी पाठ करा किंवा इकडून इकडं तरी पाठ करून ठेवा, आणि हे कुठल्याही एका क्रमानं पाठ करून ठेवा. आणि हे जर आपल्याला पाठ असतील तर मित्रांनो आपण कुठल्याही एककाचं कुठल्याही एककामध्ये रूपांतर करू शकतो. फक्त आपल्याला हा क्रम पाठ असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता हे जे आहे ते मित्रांनो ग्रीक भाषेमध्ये लिहिली आहेत, त्याचं ही लिहिलेली नाव आहे. पण आपल्या इथं जर पाहिलं तर मित्रांनो इथं आपण काय लिहितो तर कंसामध्ये मी लिहितो आपल्या मराठी भाषेतले, तर हा असतो आपला एकक. मूळ जे असते ते मूळ जे असणार काय ते आपलं एकक. इथं असतो आपला दशक, इथं असतो आपला शतक, आणि इथं असतो मित्रांनो हजार. म्हणून पहा, तुम्हाला किलो म्हणलं की आपण 1000 पकडतो. किलो म्हणलं किती पकडतो आपण 1000 पकडतो. तर हे आहे 1000. आणि डेसी म्हणजे काय मित्रांनो, तर हे आहे आपलं दशांश स्थान. हे काय आपलं तर दशांश स्थान आहे. त्यानंतर सेंटी, सेंटी जे आहे हे आहे आपलं शतांश स्थान. आणि हे मिली जी आहे तर ही आहे मित्रांनो हजारांश स्थान. हे आपल्याला हजारांश स्थान आहे. आणि ह्या एककांचं आपल्याला काय करायचं रूपांतरण करायचं असतं. आता सर्वप्रथम आपल्याला माहिती पाहिजे आता मूळ एकक जे असतील तर आपल्याला 3 प्रकारचे आहे. एक आहे वस्तुमान, दुसरं आहे आकारमान, आणि याच्या अगोदरचं अंतर एक जरी पकडला तर अंतर. तर अंतरासाठी आपण काय वापरतो तर प्रमाणित एकक जे आहे याचं ते आपण मीटर वापरतो. त्यानंतर वस्तुमानासाठी आपण काय वापरतो तर ग्रॅम हे प्रमाणित एकक आपण वापरतो. त्यानंतर आकारमानासाठी आपण काय वापरतो तर लिटर हे काय करतो प्रमाणित एकक आपण वापरत असतो. म्हणजे हे जे 3 प्रकार आहेत अंतर, वस्तुमान आणि आकारमान हे आपल्याला माहिती आहे, आणि तिन्हीसाठी हे प्रमुख. अंतरासाठी मीटर वापरतो, वस्तुमानासाठी ग्रॅम वापरतो, आणि आकारमानासाठी आपण काय वापरतो मित्रांनो तर लिटर वापरतो. तर यांचा उपयोग करून आता जी मूळ एकक आहेत
ती आपण या ठिकाणी एक एक लिहून आपण पाहू शकतो. आता याचा उपयोग कसा करायचा, तर ते सर्वप्रथम आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर हा तक्ता मात्र तुम्ही सर्वांनी काय करा, तर पाठच करून ठेवा मित्रांनो. कारण की हा जर आपल्याला पाठ असेल तर आपण लवकरात लवकर लिहू शकतो आणि लवकरात लवकर याचा काय करू शकतो, उपयोगामध्ये आणू शकतो. आता या तिन्हीपैकी आपण एकाचा विचार करूया. सर्वप्रथम आपण अंतराचा विचार करूया. आता जे मूळ एकक सांगितलेलं आहे मित्रांनो, आताच मी तुम्हाला इथे तरी लिहून ठेवतो मी. अंतरासाठी आपण काय वापरतोय, तर मीटर हे मूळ एकक वापरणार आहे. त्यानंतर वस्तुमान म्हणजे मित्रांनो जे वजन आहे, वजनासाठी आपण काय वापरतो मित्रांनो, तर या ठिकाणी ग्रॅम वापरतोय. आणि सॉरी, मी अगोदर आकारमान लिहिलं होतं, तर ते आकारमान नसून त्या ठिकाणी आपल्याला काय आलं पाहिजे, तर धारकता आलं पाहिजे. तर धारकता आपण कशामध्ये मोजतो मित्रांनो, तर लिटरमध्ये आपण मोजत असतो. तर याच्या अगोदर जे मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो आकारमान, तर सॉरी, तर त्या ठिकाणी आकारमान नसून आपल्याला काय वापरायला लागेल, तर धारकता आपल्याला त्या ठिकाणी वापरायला लागेल. धारकता म्हणजेच काय, जे पातळ पदार्थ असतात, पेट्रोल, डिझेल, ट्यूब वगैरे, तेल वगैरे, ते आपण पातळ पदार्थ ते लिटरमध्ये आपण काय करत असतो, मोजत असतो. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आता मूळ एकक कुठलं घेऊया आपण, मीटर. आता आपण पकडूया मूळ एकक काय, पकडूया मीटर. आता याचं काय होणार बघा, हे जर मीटर असेल तर इथं काय होणार ते, तर डेसिमीटर. इथं त्याचं रूपांतर काय होईल मित्रांनो, तर हे डेसिमीटर. इथं काय होणार ते, तर सेंटीमीटर. इथं सेंटीमीटर. आणि इथं काय होणार मित्रांनो, तर हे मिलीमीटर. म्हणजे आपण जे वापरणार आहात ते आपण वापरणाऱ्यामध्ये काय नावं हीच राहणार आहेत. फक्त जर मीटर असेल तर पुढं मीटर लागेल, ग्रॅम आला तर इथं काय होणार आहे, तर आपला ग्रॅम लागेल. तर हे जे आहे तर ह्याच्या शेवटी काय लागत असतं, तर हे मीटर आपल्याला लागत असतं. या ठिकाणी मग इथं काय होणार, तर इथं आपलं काय होणार, डेकामीटर. इथं काय होणार आपलं, तर हेक्टोमीटर. आणि या ठिकाणी काय होणार मित्रांनो, तर किलोमीटर. म्हणजे आपण त्याला किमी अशा प्रकारचं काय करतो, याचं लिखाण करत असतो. तर हे झालं मित्रांनो, आपण मीटरचं घेतलं. जर ह्या मूळ एककाच्या ठिकाणी जर आपण ग्रॅम घेतलं तर इथं काय होणार, डेसिग्रॅम, सेंटीग्रॅम, मिलीग्रॅम, तर डेकाग्रॅम, हेक्टोग्रॅम आणि इथं किलोग्रॅम असं लागेल. आणि जर आपण इथं लिटर घेतलं मित्रांनो, इथं जर आपण लिटर घेतलं तर इथं डेसिलिटर, सेंटीलिटर, मिलीलिटर, डेकालिटर, हेक्टोलिटर आणि किलोलिटर. आता हे जे आहेत ते मित्रांनो, तर ही जी कंसात दिलेली आहेत ही स्थानानुसार आणि आपल्या भारतीय पद्धतीनुसार मित्रांनो ही त्यांची दिलेली नावं आहेत. त्याच्यामुळं आपल्याला सर्वात सोपं जातं. हे जरी खालचं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. सेंटरला इथं एकक, एककाच्या डाव्या बाजूला दशक, शतक, हजार म्हणजेच डेका, हेक्टो, किलो. आणि उजव्या बाजूला जर पकडला तिकडच्या तर दशांश, शतांश, हजारांश म्हणजे डेसी, सेंटी आणि मिली हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवता येईल. आता ह्या प्रकारचे गणित सोडवताना एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा म्हणजे, जर आपण इकडून डाव्या बाजूकडून जर इकडं जात असाल, म्हणजे एखाद्या आपण एककाचं रूपांतरण जर डाव्या बाजूकडून जर उजव्या बाजूकडे जर जात असाल, म्हणजे इकडून जर आपण इकडे जात असू, डाव्या बाजूकडून तिकडं जर जात असाल तर आपण काय करायचं आहे, गुणाकार करायचा. लक्षात ठेवा, काय करायचं, आपण गुणाकार करायचा. आणि जर आपण इकडच्या बाजूकडून जर इकडे येत असू, म्हणजे उजवीकडील एककाचं रूपांतर जर आपण डावीकडच्या जर एककामध्ये जर करत असू तर आपण काय करायचं त्यावेळेस, तर भागा करायची क्रिया करायची. आता ही क्रिया कशी करायची आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला लक्षपूर्वक व्हिडिओ पाहावा लागेल. पाहता तर काय करायचंय, जर आपण डावीकडून उजवीकडे गेलो तर गुणाकार आणि उजवीकडून जर डावीकडे आलो तर आपल्याला काय करायचंय, तर भागाकार करायचे. आता ही जी परिमाण आहेत ते एक लक्षात ठेवायचे मित्रांनो. जसं आपण बघितलं की एककामध्ये एकापेक्षा दशक हा 10 पटीनं वाढतो, म्हणजे आणि परत दशकाचा शतक 10 पटीनं वाढ होते, शतकाची इकडं 10 पटीनं वाढ होत जाते. तसंच या ठिकाणी इथून जर पकडला आपण तर इथून मिलीपासून आपण सेंटीमध्ये झाला तर 10 पटीनं संख्या वाढते.
सेंटीपासून जर आपण डेसीपर्यंत आलात तर इथं पण 10 पटीनं संख्या वाढते. डेसीपासून आपण एककामध्ये आलात तरी 10 पटीनं संख्या वाढते. दशकामध्ये 10 पटीनं वाढते. इकडं पण 10 पटीनं वाढते आणि इथं पण 10 पटीनं आपल्याला किलोपर्यंत वाढते. आणि जर तुम्ही डाव्या बाजूकडून जर उजव्या बाजूकडे गेलात तर किलोपेक्षा हेक्टो 10 पटीनं कमी होते. इथं 10 पटीनं कमी होते. मूळ एककात 10 पट कमी होते. इथं पण 10 पट कमी होते. इथं पण 10 पट कमी होते आणि या ठिकाणी पण आपल्याला 10 पट कमी मिळते. तर पहा, आता आपल्याला परीक्षेत जी प्रश्न विचारतात ती कशा प्रकारची असतात मित्रांनो पहा. तर एखादी 2 किलोग्रॅम बरोबर किती मीटर. आता असा प्रश्न येतो परीक्षेमध्ये आपल्याला की 2 किलोग्रॅम म्हणजे किती मीटर. आता काही जणांना पाठ असतं मित्रांनो, 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 मीटर. सॉरी, इथं मीटर नाही येणार तर इथं इथं मीटरच घेऊया आपण मित्रांनो. किलोमीटर म्हणजे किती मीटर. तर दोन्ही एकक आपली समान असली पाहिजेत. इथं जर किलोमीटर असेल तर इकडे ते मीटरमध्येच येईल मित्रांनो, आणि इकडे जर ग्रॅममध्ये असेल तर इकडे पण आपल्याला ग्रॅममध्ये येईल, आणि इकडे जर लिटरमध्ये असेल तर तिकडं मिलीलिटरमध्ये येईल. इकडं मीटर आहे आणि इकडं ग्रॅममध्ये असं होणं शक्य नाही आहे. तर पहा, आता आपल्याला विचारलं आहे 2 किलोमीटर बरोबर किती मीटर. आता कसा सोडवायचा मित्रांनो हा प्रश्न काळजीपूर्वक पहा. तर 2 किलोमीटर आपल्याला माहिती आहे 2 म्हणजे बरोबर चिन्ह द्या 2. आता आपण किलोमीटरपासून कुठं जातोय, मीटरकडे जातोय. म्हणजे इथं किलो आहे आणि मीटर हे माहीत आहे. इथं किलोचं घर आहे आणि मीटरचं घर इथं आहे. म्हणजे किलोमीटरपासून आपण मीटरकडं म्हणजे डावीकडून आपण कुठं जातो मित्रांनो, उजवीकडे जातोय. म्हणजे ज्यावेळेस आपण डावीकडून उजवीकडे जात असेल तर आपल्याला कुठली क्रिया करायची तर गुणाकाराची क्रिया करायची. म्हणून इथं 2 गुणिले, आता 2 गुणिले किती करायचं बघा, इथं 1 लिहून ठेवायचा. आता आपल्याला किलोमीटरचं घर विचारलंय. किलोमीटरच्या घरापासून म्हणजे हे किलोमीटरचं घर आपण पकडायचं नाही आहे. त्याच्या पुढं इथं 1 2 इथं आहे मीटर 3. बघा काय करतोय आपण, किलोमीटरचं घर आपण मोजायचं नाही आहे. त्याच्या पुढं इथं हेक्टोचा 1, डेकाचा 2 आणि मीटरचा 3. म्हणजे असे आपण हे 3 घरं इथं मीटरपर्यंत येत आहेत. म्हणजे एकावर इथं आपण 3 शून्य द्यायचे मित्रांनो. आणि आता आपल्याला हा गुणाकार करायला सोपा आहे. इथं 2चा पाडा एकापर्यंत, बे एके बे, आणि वर जेवढे शून्य आहेत तेवढे शून्य लावून द्या. म्हणजे 2000 मीटर. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय मिळालं मित्रांनो आपल्याला, तर 2000 मीटर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. 2 किलोमीटर बरोबर किती मीटर, तर 2 किलोमीटर म्हणजे 2000 मीटर. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला सांगता येतील. पुन्हा पहा, या ठिकाणी 2 मीटर बरोबर किती मिलीमीटर. बघा आता प्रश्न काय विचारला आपला, 2 मीटर बरोबर किती मिलीमीटर. हे कुठल्याही कुठं पण विचारू शकतात, आदले मधले. असं काय नाही की या टोकाचं विचारलं आणि या टोकाला जायचं, तसं काही नाहीये. ते इथल्या इथं पण डेकाचा डेसीला विचारू शकतात, डेकाचा मिलीला विचारू शकतात, मिलीचा हेक्टोला विचारू शकतात, मिलीचा किलोला पण आपल्याला विचारू शकतात. म्हणून आता प्रश्न काय विचारला, 2 मीटर बरोबर किती मिलीमीटर. म्हणून आपण काय टेन्शन घ्यायचं नाही. आपण बिनधास्तपैकी आपला गणित सोडवायचं. आपला एकच रूल लक्षात ठेवायचा, हा क्रम आपण लक्षात ठेवायचा. जर आपण डावीकडून उजवीकडे जात असाल तर गुणाकार करायचा आहे, आणि जर उजवीकडून जर आपण डावीकडे येत असाल तर आपल्याला काय करायचं मित्रांनो, भागाकार करायचा आहे. म्हणून आपण इथं काही विचार जास्त करत बसायचा नाही. आता आपल्याला 2 मीटर का सोडायचं आहे. म्हणून याचं उत्तर सोडताना हे 2ला 2 जशाच तसा लिहायचा मित्रांनो, 2. आता बघा मीटर ते आपण कुठं चाललोय, मिलीमीटरमध्ये चाललोय. आता मीटर ते मिलीमीटर म्हणजे मीटर इथं आहे आणि मिलीमीटर इथं आहे. म्हणजे डावीकडून आपण कुठं जातोय, उजवीकडच्या घरामध्ये जातोय. म्हणजे या ठिकाणी आता हे घर आपण मोजायचं नाहीये. आता इथं म्हणजे आपल्याला काय कुठली क्रिया करायची, तर गुणाकाराची क्रिया करायची. डावीकडून उजवीकडे जाताना सांगितले गुणाकार करायचा आहे. म्हणून गुणाकार इथं 1 लिहिला आहे. आता हे जे मूळ आहे एकक मीटर हे आपल्याला घर सोडून द्यायचं आहे. हे 1 2 3 मिलीचं घर 3 नंबरला लागतं. म्हणून एकावर आपण 1 2 3 शून्य दिले. आता हा गुणाकार करायला सोपा आहे, बे एके बे, म्हणजेच आपल्याला काय मिळालं मित्रांनो, 2000 मिलीमीटर. हे आपलं काय झालं तर उत्तर झालं. बघा तर 2 मीटर म्हणजे किती मिलीमीटर, तर 2 मीटर म्हणजे 2000 मिलीमीटर. हे अशा प्रकारचं आपल्याला उत्तर सांगता येईल.
बघा मित्रांनो, अशीच या तक्त्यावरची आपण दुसरी काही गणितं आपण या ठिकाणी घेतलेली आहे. परीक्षेमध्ये ही आलेली उदाहरणं आहेत मित्रांनो. तर पहा, 5 सेंटीमीटर, मी म्हणजे काय मीटर, 5 सेंटीमीटर बरोबर किती हेक्टोमीटर. आता पुन्हा आपण या ठिकाणी सोडवताना काय करायचं, 5 दशांशासाठी याचा खाली बरोबरचं चिन्ह देऊन 5. आता आपल्याला गुणाकार करायचा आहे की भागाकार करायचा काय माहिती नाही, म्हणून सेंटीमीटर ते हेक्टोमीटर चालू आहे आपण. सेंटीमीटर ते हेक्टोमीटर. बघा, सेंटीमीटर इथं आहे मित्रांनो आणि हेक्टोमीटर कुठं आहे, इथं आहे. म्हणजे आपण सेंटीपासून कुठं जातोय, हेक्टोपर्यंत जातोय. म्हणजे उजवीकडून आपण काय जातो, डावीकडे जातोय. म्हणजे ह्याचा भागाकार करायचा आपल्याला. भागाकाराचं चिन्ह द्या किंवा याला तुम्ही छेदामध्ये पण लिहू शकतो आपण. छेदामध्ये लिहिलात तरी चालेल. छेदात लिहिलेलं आपल्याला सर्वात सोपं, म्हणजे आपण छेद देऊन द्यायचा. आता आपण सेंटीपासून हेक्टोपर्यंत जातोय. म्हणजे आता सेंटीचं घर आपण मोजायचं नाही. इथं 1 2 3 4 हेक्टोपर्यंत आपले 4 घर होत आहेत मित्रांनो. म्हणून छेदामध्ये काय करायचं, आपण 1 द्यायचा आणि त्याच्यावर आपण काय करायचे, 4 शून्य द्यायचे. बघा काय केलं आपण, तर जे 5 आहे तो तशाच तसा ठेवला सेंटीमीटरचा आणि आपण इकडं उजवीकडून डावीकडे येतोय म्हणजे हेक्टोपर्यंत येतोय. म्हणजे हेक्टोपर्यंत इथं 1 2 3 4 घर आहेत. म्हणून एकावर आपण काय केले, 4 शून्य दिले. आता याला आपण दशांश पद्धतीमध्ये आपण लिहू शकतो. याला दशांश पद्धतीमध्ये कसं लिहू शकतो, 1 2 3 4 म्हणजे 5 दशांश तसा लिहिला. याचे स्थान निर्माण करण्यासाठी 1 3 4 दशांश 0 0 हेक्टोमीटर. बघा, 5 सेंटीमीटर म्हणजे 0.0005 हेक्टोमीटर हे आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालं. त्यानंतर बघा पुढचं गणित आहे 4 नंबरचं. 4 हेक्टोग्रॅम बरोबर किती मिलीग्रॅम. आता 4 हेक्टोग्रॅम पुन्हा 4 जसे असतील. आता हेक्टोग्रॅम ते आपण कुठे चालू आहे, मिलीग्रॅम. हेक्टो आपल्या इथं आहे. आता इथं ग्रॅमचं घेतलेलं आहे बघा मित्रांनो, मीटरवरचं नाही. आता आपण ग्रॅम, इथं ग्रॅम हे आपलं मूळ एकक आहे. म्हणजे 4 हेक्टोग्रॅम, 4 हेक्टोग्रॅम बरोबर किती मिलीग्रॅम आणि इथं मिली इथं आहे मित्रांनो. म्हणजे आपण हेक्टोपासून ते मिलीपर्यंत जातोय. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. गुणिले 1. आता हेक्टोचं घर आपण मोजायचं नाही. त्याच्या पुढं 1 2 3 4 5 म्हणजे एकावर आपण 5 शून्य द्यायचे. 1 2 3 4 5. आता हे गुणाकार करणं सोपं आहे आपल्याला. 4 आणि 1 ला गुणा, 4 1 4 आणि जेवढे शून्य आहेत तेवढे शून्य 1 2 3 4 5 5 शून्य जशाच तसे पुढे लावून द्यायचे. आणि हे काय झालं, एवढे मिलीग्रॅम. हे एवढे आपले मिलीग्रॅम. म्हणजे एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 4 लक्ष किंवा 4 लाख मिलीग्रॅम हे आपलं काय मिळालं, आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळते. तसंच पुढचं गणित दिलं मित्रांनो, 6 डेसिलिटर बरोबर किती किली. किली म्हणजे किती किलो लिटर असा प्रश्न विचारलेला आहे. तर 6 डेसिलिटर या ठिकाणी पण सोडवताना बघा 6 लिहून ठेवायचा. आता गुणाकार करायचा आहे की भागाकार करायचा आहे आपल्याला काय माहिती नाही. बघा, तर आपला डेसिलिटर ते आपल्याला कुठं जातो मित्रांनो, आता आपण किलो लिटरकडे जातो. म्हणजे डेसी बघा इथं आहे आणि किलो इथं आहे. आता हा लिटरवरचा प्रश्न आहे. आपले मीटरवरचे झाले, ग्रॅमवरचे झाले, आता लिटरवरचे काही प्रश्न आहेत. तर लिटरचं आपल्याला पुन्हा रूपांतर करायचं आहे. मग आता आपण डेसिलिटरपासून किलो लिटरपर्यंत येतोय. म्हणजे डेसी ते किलो असा आपला प्रवास आहे. म्हणजे आपल्याला कुठली क्रिया करायची, भागा करायची. म्हणजे ह्याचा आपल्याला छेद द्यावा लागेल. आता डेसीचं आपण हे घर मोजायचं नाही. त्याच्या डावीकडं 1 2 3 4 4 घर मोजायचे. छेदामध्ये 1 द्यायचं आहे आपण आणि 1 2 3 4 इथं 1 2 3 4 घरं होती म्हणून आपण छेदात 4 शून्य दिली. आता आपण दशांश अपूर्णांक कसा द्यायचा शिकलेला आहे. म्हणजे 6 जशाच तसं द्यायचं. पुन्हा इथं घरं 4 निर्माण करायची. 1 2 3 4 1 2 3 4 4 घरं उजवीकडे सोडून द्या. दशांश चिन्ह द्या आणि 0 आणि हे झालं आपलं किली. किली म्हणजे किलो लिटर. तर एवढ्या पद्धतीनं सोपी गणित असतात मित्रांनो. पण आपल्याला हे जर क्रम जर पाठ नसेल तर मात्र आपण या गणित अशा प्रकारची गणित आपण सोडवताना हमखास चुकणार आहे. म्हणून हा जो क्रम आहे तो काळजीपूर्वक अभ्यासा आणि अशा उदाहरणांचा सराव तुम्ही स्वतःहून नवीन उदाहरण म्हणू शकता. इथं काय नाही की पुस्तकात जे सोडवूया असं काय नाही, तुम्ही स्वतः घेऊ शकता. सेंटीचा डेका करू शकता, डेकाचा मिली करू शकता, इकडे डीसीचा किलोमध्ये आणू शकता, हेक्टोला सेंटीमध्ये घेऊन जाऊ शकता. तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही अशी बरीचशी उदाहरणं तुम्ही तयार करू शकता. हा एक प्रकारचं तुम्हाला मी गणितं कशी येतात ती सांगितली. आता यातला दुसरा एक प्रकार आहे मित्रांनो, जे
मिश्र किंवा बेरजेच्या स्वरूपामध्ये आपल्याला गणितं विचारली जातात, तर ती एकाच प्रमाणे एकामध्ये असतात. तशा पद्धतीची आपण 2 उदाहरणे अभ्यासूया. बघा मित्रांनो, या ठिकाणी काही मिश्र पद्धतीची सुद्धा उदाहरणं आपल्याला विचारतात. आता 6 नंबरचं गणित आहे. 2 किलोमीटर वजा 4 सेंटीमीटर अधिक 2 डेकामीटर बरोबर किती मीटर, असा प्रश्न विचारतात. अशी जरी आपल्याला बेरजी हमखास अशी स्कॉलरशिप मिळवता येईल आपल्याला, अशा प्रकारचे गणित विचारतात मित्रांनो. म्हणून आपण गोंधळून जायचं नाही. त्याचं रूपांतरण कसं करायचं ते आपण शिकू. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी गोंधळून जायचा काहीही गरज नाही आहे. इथं 2 किलोमीटर वजा 4 सेंटीमीटर अधिक 2 डेकामीटर आणि पुढं काय विचारले ते पाहायचं मित्रांनो. पुढं काय विचारलं आपल्याला, तर मीटरमध्ये विचारले सगळं. म्हणून किलोमीटरचा आपण मीटरमध्ये करायचा, सेंटीचा पण आपण मीटरमध्येच करायचा, 2 डेकाचा पण आपण काय करायचा, मीटरमध्येच करून घ्यायचा. आता 2 किलोमीटर म्हणून हे 2 जसे असतात. आता किलोमीटरचा आपण कुठं चाललोय, मीटरमध्ये चाललोय. म्हणजे डावीकडून आपण उजवीकडे चाललोय या ठिकाणी मीटरकडे. म्हणजे गुणाकार करणार आहे इथं 1 गुणिले, आता हे घर आपण मोजायचं नाही, 1 2 3 म्हणजे एकावर 3 शून्य वजा 4 सेंटीमीटर. आता 4 सेंटीमीटरचं पण आपल्याला काय करायचं, मीटर करायचं. म्हणून हे 4 जशास तसे लिहायचे मित्रांनो. आता बघा, सेंटीमीटरचं आपल्याला काय करायचं, मीटरमध्ये करायचे. म्हणजे इथं काय होणार आहे आपल्याला, तर भागाकार करायला लागणार आहे. कारण आपण सेंटीपासून इकडे येतोय मीटरकडं. म्हणजे इथं आपला भागाकार करण्यासाठी इथं छेदामध्ये 1 द्या. आता सेंटीचं घर सोडून द्या, 1 2 म्हणजे या ठिकाणी छेदात 2 शून्य लागले अधिक या ठिकाणी 2 डेकामीटर. आपल्या डेकामीटरचं आपण काय करायचं, मीटरच करायचं. आपला डेकामीटर कुठं आहे, इथं आहे आणि इथं आहे मीटर, मीटरचं घर. म्हणजे आपल्याला इथं काय करायचं आहे, हे 2 जशास तसे घेतले. आता आपण डेकाचा मीटरमध्ये जातोय, मीटरच्या घरात. म्हणजे डावीकडून उजवीकडे जातोय. म्हणजे इथं गुणाकार होणार, एकच घर आहे, हे घर सोडून द्या, एकच घर आहे म्हणजे गुणिले 10. आता बरोबर आपल्याला किती हे उत्तर काढायचं. आता हे जरी गणित असाल तर हे कसं होईल काय नाही असा काही विचार करायचा नाही. आता आपण गुणाकार सोडून देऊ, 2 एके 2 आणि जेवढे शून्य आहे तेवढे लावून द्या वजा. याची पण मांडणी आपण करू शकतो. छेदामध्ये 2 शून्य आहे म्हणून वर 4 2 स्थान निर्माण करा, 0 4 2 स्थान निर्माण झाले, दशांश चिन्ह द्या, 0.004 अधिक इथं बेद आहे 20. आता बघा, हे इथं काय नाही म्हणजे बेरजेचं आहे, हे आणि हे यांची दोघांची काय करा, बेरीज करून घ्या. म्हणजे हे 2000 या ठिकाणी बघा, 2000 अधिक 20 म्हणजे दोघांची बेरीज किती झाली मित्रांनो, तर 20 20 म्हणजे 20 झाली आपली, वजा 0.04. आता ही वजाबाकीची आहे, ती आपण आपल्या वजाबाकीच्या नियमानुसार आपण सोडवायची आहे. कारण की दशांश चिन्ह आहे म्हणून याची सुद्धा उभी मांडणी करून घ्या. 2020.00 छेद 0.004 याची वजाबाकी. आता इथून 4 जात नाही म्हणून आपण काय करायचं, इथला 1 हातचा इथं दिला, इथं राहिला 1, इथं राहिली 9, पुन्हा इथं आला 10, 10तला 1 पुन्हा इथं आला, इथं राहिले 9, इथं झाले 10, 10तून 4 गेले मित्रांनो, राहिले 6. हा 9 आपल्याला जसाच तसा आला, दशांश चिन्ह 19ला 19 तसेच आले, 0ला 0 2 म्हणजे आपलं जे उत्तर आलं मित्रांनो 2019.96 हे आपलं काय मिळालं आपल्याला, हे एवढं उत्तर मिळालं. हे थोडंसं लेंथी झालेलं मित्रांनो, पण त्याच्यापेक्षा लवकरात लवकर उत्तर निघालं अशा प्रकारची गणित आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात. तर अशा प्रकारची आपण बेरजेची वजाबाकीची उभी मांडणी करूनच सोडवा, तरच आपलं उत्तर लवकरात लवकर बरोबर येईल. नाहीतर अशी आडवी जर करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला सराव खूप आवश्यक आहे मित्रांनो. आपला सराव तेवढा असत नाही. जर आपला सराव जर असेल तर आपण आडवी पण करू शकतो. तसंच या ठिकाणी दुसरं गणित दिलं आहे, 4000 ग्रॅम वजा 3 हेक्टोग्रॅम अधिक 1 किलोग्रॅम बरोबर किती डेकाग्रॅम, असा प्रश्न विचारलेला आहे. तर पहा, आपला ग्रॅम काय करायचं, आपल्याला डेकाग्रॅममध्ये करायचं. तर ग्रॅम हे 4000ला 4000 जशास तसं आपण ठेवूया 4000 आणि 4000 ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं, डेकाग्रॅममध्ये करायचं आहे. म्हणजे ग्रॅम इथं आहे आणि डेकाग्रॅम इथं आहे. म्हणजे एक घर आपण उजवीकडून डावीकडे येतो मित्रांनो. म्हणजे इथं आपल्याला कुठली क्रिया करायची आहे, भागाकाराची क्रिया करायची आहे. हे 1 ग्रॅमचं घर सोडून द्या, एकच आपण डेकाचं घर येतोय. म्हणजे छेदामध्ये एकच काय लागला, 0 लागला वजा. आता 3 हेक्टोग्रॅम हे आपल्याला डेकाग्रॅममध्ये जातो. हेक्टोग्रॅम आपण कुठे जातोय, डेकाग्रॅममध्ये. म्हणजे 3 गुणिले इथून एकच घर आहे म्हणजे एकावर एकच 0 अधिक 1 किलोग्रॅम. 1 किलोग्रॅम
आपल्याला डेकाग्रॅममध्ये घेऊन जायचं आहे. म्हणजे किलो डेका डावीकडून आपण उजवीकडे चाललो म्हणजे 1 इथं गुणिले एकावर हे किलोचं घर सोडलं 1 तो डेका 2 शून्य. आता आपल्याला आपलं उत्तर मिळेल मित्रांनो. हे 4 इथे 1 शून्य इथे 1 शून्य कॅन्सल झाला म्हणजे हे झालं मित्रांनो 400 वजा 3 10 30 अधिक एका 1 आणि 2 शून्य तसेच लावले. आता बघा हे 100 अधिकमध्ये आहेत, हे 100 सॉरी हे 400 अधिकमध्ये आहेत, हे 100 अधिकमध्ये आहेत. या दोघांची काय होईल बेरीज करा म्हणजे 400 अधिक 100 हे बेरजेचे एकत्र करून घ्या. 0 0 4 आणि 1 5 म्हणजे दोघांची बेरीज किती आहे मित्रांनो 500. हे वजा 30 जशाच तसे राहिले. या दोघांची वजाबाकी करून घ्या. तोंडी आली तर ठीक, नाही आली तरी तुम्ही अशी उभी मांडणी करून याची वजाबाकी करून घ्या. 0 गेले, इथला हातचा इथं आला, इथं राहिले 4, 10तून 3 गेले मित्रांनो 7 राहिले आणि हे 4 आला 4 म्हणजे बरोबर आपलं उत्तर किती आलं मित्रांनो 470. आपल्याला काय पाहिजे होतं डेकाग्रॅम पाहिजे होतं म्हणून आपण इथं काय लिहायचं डेकाग्रॅम लिहायचा. इथं सुद्धा आपल्याला काय पाहिजे होतं मीटर पाहिजे होतं म्हणून आपलं इथं काय येणार मीटर उत्तर येणार. म्हणजे एवढ्या गणिताचं उत्तर हे 2019.96 मीटर आणि हे याचं जे आहे बेरीज वजाबाकीचं ते 470 डेकाग्रॅम. अशा प्रकारे आपल्याला मित्रांनो उत्तर आपल्याला काढता येईल. तर अशा प्रकारे आपण हा सगळ्यात महत्त्वाचा धडा या ठिकाणी दशांश अपूर्णांक आपला पूर्ण झालेला आहे मित्रांनो. आणि त्यातील आपली जी महत्त्व मापनाची जी दशमान एकक आहेत किंवा परिमाणं आहेत तर ती परिमाणं जी आहेत ती आपल्याला या ठिकाणी समजून घेऊन अशा प्रकारे आपल्याला उदाहरणांचा सराव करावा लागेल. नक्कीच तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.